बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पावसासंदर्भातली. पाऊस आहे नागपूरमधला. नागपूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूरच्या नाग नदी आणि पोहरा नदीला पूर आलेला आहे. दक्षिण नागपुरातून वाहणाऱ्या पोहरा नदीच्या पुरामुळे पुराचं पाणी हे परिसरातल्या वस्त्यांमध्ये शिरलंय. त्यामुळे काही घरांमध्ये नुकसान झालंय. पोहरा नदीचं पाणी घराभोवती वेढल्यानं 12 लोकांना महानगरपालिकेच्या अग्निशामक आणि आपत्कालीन मदत विभागाकडून रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. बोटीच्या माध्यमातून 12 लोकांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पोहरा नदीच्या प्रवाहात पाणी दुथडी भरून वाहत आहे. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी. गेल्या 3 दिवसापासून नागपुरात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारीमुळे नागपूरच्या पोहरा नदीला पूर आलेला आहे. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातला हा भाग पाहू शकतो आपण. नरसाळा हा भाग आहे आणि पोहरा नदी ही जी आहे ही या पोहरा नदीचं पाणी आसपासच्या परिसरामध्ये पसरलेलं आहे. जवळपास 1 किलोमीटर दूर आपण पाहू शकतो हा पाणी पसरलेलं आहे आणि वस्त्या ज्या आहेत जलमय झालेल्या आहे. आणि पोहरा नदी यासोबतच इतर नद्या ज्या आहेत नागपूरमध्ये नाग नदी आहे, नाग नदीला सुद्धा पूर आलेला आहे. त्यामुळे पोहरा नदी पुढे नाग नदीला जाऊन मिसळते आणि नंतर गोसेखुर्दपर्यंत हा प्रवाह जातो. त्यामुळे नागपूरच्या हुडकेश्वर परिसर असेल किंवा बेसा परिसर असेल त्या ठिकाणी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे हा हुडकेश्वर परिसर आहे आणि हुडकेश्वर परिसरातला हा जो भाग आहे या भागामध्ये पाणी दिसतंय दूरपर्यंत आणि काही घरं जे आहेत ते सुद्धा त्या घराच्या चारी भागांना पाणी जे आहे ते दिसत आहे. आणि इथे काही शेड्स दिसत आहेत. या शेड्समध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि आता त्या शेडमधून जे सामान भिजलेलं आहे ते बाहेर काढण्यासाठी या ठिकाणचे लोक प्रयत्न करत आहेत. नरसाळा हा परिसर आहे आणि मी एका इमारतीवरती उभा राहून हे सगळं दृश्य दाखवतोय आणि चहू बाजूने नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी दिसतंय आणि पोहरा नदी अशा पद्धतीनं दुथडी वाहते आहे. आणि पोहरा नदीचे हे पाणी बाहेर आल्यामुळे पात्राच्या बाहेर पुरामुळे पाणी आल्यामुळे नुकसान या ठिकाणी जवळपास 10 ते 12 घरांमध्ये झालेलं आहे. या संपूर्ण परिसरामधून आतापर्यंत 12 लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि हे 12 लोक त्यांच्या घरामध्ये अडकून पडले होते. यातलं तिवारी कुटुंब जे आहे त्यांना 12 वाजता बाहेर काढण्यात आलं आणि जवळपास 2 दिवस ते घरी अडकून पडले होते. त्यामुळे पोहरा नदीला संरक्षण भिंत बांधण्याचं काम सुरू आहे आणि नाग नदी ची जी योजना सुरू आहे 2200 कोटीची त्यामध्ये सुद्धा पोहरा नदीचा समावेश आहे आणि त्यानंतर या ठिकाणी संरक्षक भिंती होतील आणि प्रवाह कमी होईल आणि या नागरिकांना त्रास होणार नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसापासून संततधार सुरू होती आणि काल मंगळवारी ज्या पद्धतीनं यात मोठ्या प्रमाणात पाऊस आला त्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे. प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.